पांडुरंगा, मला संतांची सेवा करण्यासाठी पुन्हा पुन्हा नाना प्रकारच्या योनीमध्ये जन्म दे आणि मीही जन्म घेईन आणि संतांचीच सेवा करीन. विठ्ठल. अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. निरे भिवरे संगमी चंद्रभागेच्या उगमी, निरा भिवरा पडता दृष्टी, स्नान करिता शुद्ध सृष्टी, अंती तो वैकुंठी ऐशे परमेष्टी बोलिला. ज्या तीर्थाच्या स्नानाने, ज्या तीर्थाच्या केवळ दर्शन मात्राने मनुष्याला वैकुंठ लोकाची प्राप्ती होते, असं पुण्य पावन पुण्यसलीला निरामाईच्या काठावर श्री संत ज्ञानोबरायांनीही दरवर्षी वर्षातून 2दा स्नान ज्या तीर्थात करावं, अशा पुण्य पावन निरामाईच्या काठावर प्रभू भगवान दत्तात्रयाच्या दरबारामध्ये समस्त पुरंदर तालुका, समस्त बारामती तालुका, समस्त खंडाळा तालुका, अजून कोणता राहिला फलटण, हे समस्त फलटण तालुका, 4 तालुक्याला एकत्र करून 4 तालुक्यातली सगळी गावं, वाड्या, वस्त्या, गावगावचे सप्ताहाचे संयोजक सुना लावता लावता बरं का वारकरीवान सांगा, पांडुरंगाच्या बापाचं नाव काय? ते तुझ्या काय बापाचं चाललं हे पहिलं सांग. पांडुरंगाच्या बापाचं नाव काय? माऊली, कार्याला कारण असते, कारणाला कारण नसते. काय 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 कार्याला कारण असते. गाडग गाडग हे कार्य आहे, त्याचं कारण माती. गाडग मातीपासून जन्मले. माती, तुम्ही मातीत गेले तरी कळायचं नाही कुठून जन्मले. दागिना, दागिना कार्य आहे, दागिना कार्य आहे. दागिन्याची उत्पत्ती कारण रूपी सोन्यापासून झाली, पण सोन्याची उत्पत्ती कुठून झाली? अरे कार्याला कारण असतंय, कारणाला कारण नसते. ब्रह्मासी नाही माता पिता, नाथ भागवतात नाथ महाराज देतात. आणि म्हणून जन्मच नसलेला परब्रह्म परमात्मा, बरोबर जन्मच असलेला तुम्ही आम्ही जीव, आम्हा जीवाला जन्माला यावं लागतं. आलो जन्मास येथव का द्वारकानाथ तेना तेना प्रार्थना केली. कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लागेला. 5 तास झाला तरी ध्यानात येईना. गुरुजीची तळमळ वाटली. तो नाभाजी बाहेर उभा होता आश्रमाच्या आत. काय चाललंय त्याला माहित नाही, पण नाभाजीने बाहेरून सांगितलं, गुरुजी अजून फक्त 15 मिनिटं ध्यान करा. कारण ज्या द्वारकानाथाचं ध्यान तुम्ही करताय ते द्वारकानाथ सध्या द्वारकेत नाही. मग एका सौदागराचं जहाज समुद्रात बुडतोय आणि तो सौदागर तुम्हाला खूप मानतोय. अग्रजी महाराज तुम्हाला बुडता बुडता त्या सौदागराने द्वारकानाथाला प्रार्थना केली, द्वारकानाथ हे जर जहाज वाचलं तर याचा 4था हिस्सा मी अग्रजी महाराजाला अन्नदान करायला दे. म्हणून तुमचंच काम करण्यासाठी देव समुद्रात गेले आणि जहाज काढायला गेलेले आहेत. गुरुजी तुम्हाला हे खोटं वाटत असेल तर 15 मिनिटं ध्यान करा. द्वारकानाथ येतील, तुम्हाला दर्शन देतील आणि आल्यावर तुम्ही द्वारकानाथाचं पितांबर पिळून पहा, पाणी प्या. जर खारट नाही लागलं तर मला नाभाजी म्हणू नका. विधवाबाईचा मुलगा द्वारकानाथ कुठे गेले त्याला माहिती. अग्रजी म्हणजे मी जातीचा ब्राह्मण माणूस, द्वारकानाथ कुठे गेले माहित नाही. ह्या बाळाला जात माहित नाही याची. विधवाबाईचा मुलगा, पंक्तीला आम्ही बसून देत नाही, उष्ट खातो हे शेवीन उच्चिष्ट. याला काय माहिती द्वारकानाथ कुठे गेले. पाहू हे बाळ बोलतोय ते खरे का काय. परत 15 मिनिटं ध्यान केलं. त्या दिवशी 1 तास ध्यान करावं लागलं आणि बरोबर 1 तासाने पांडुरंग द्वारकानाथ ध्यानात दगड झाले, ओढे चिप्प झाले. लगेच दर्शन घेतलं द्वारकानाथ. हा
चेहरा इस्त्री छाप ठेवला. जसं इस्त्री केलेल्या कपड्याला घडी पडलेली नसते तसं चेहऱ्याला घडी सुद्धा पाडली नाही. स्माईल प्लीज. नुसतं पाहिलं त्यांच्याकडं तसेच आतल्या घरात दोन्ही मेवण्याच्या तो तोंडात हल्ल्यावरच वाटलं. खालीच बसली. पण त्यांच्यापेक्षा अशी नाकाला मिरची चुंबली कोणाच्या. तुम्ही म्हणा मी कसा नामदेवरायच्या पत्नी राजाईला अशी चुंबली. आत गेल्या आतून कडी लावली कोंडा घातला. जो पदर खोसला महाराज बाया भांडायला. आतापर्यंत जगात बाई माणसासंग भांडता भांडता कोणत्याच गड्याचा विजय झालेला नाही. वर बघा कोणत्याच गड्याचा. अखेर शेवट गड्यालाच माघार घ्यावं लागते. एक बाई टेबल पुसत होती. टेबलवर एक फुलदाणी होती. फुलदाणी काचाची होती. त्याच्यात काही फुलं ठेवली होती आपली प्लास्टिकची. अनावधानाने त्या बाईचा धक्का लागला आणि त्या बाईकडून ती फुलदाणी खाली पडली, फुटली, ठिकऱ्या ठिकऱ्या लागल्या. फुलदाणी फुटली. पण जी बाई मालकोर धावली, जे नवरा बायकोचं भांडण. फुलदाणी कोणाकडून फुटली? बाईकडून. अखेर शेवट गाड्याला माघार घ्यावं लागली की मी ती तिथं ठेवायला नको होती. गाड्यालाच माघार घ्यावं लागली. याला एक शब्द आहे काय? यशस्वी माघार. वर बघा डोळ्याला पदर नका लावू. गाड्यालाच माघार घ्यावं लागली. तिथं राजा अशा फडा फडा बोलल्या. हा भोंदू घरी येतील, हरिनामे गरजती, धोनी त्यांचे पिती पायावनी, आघड दूत येते घेऊन. हे बाळ आणलंय तर याला ब्राह्मणाच्या पंक्तीत बसवता येणार नाही. कोण्या समाजाचा? एक तर वै विधवाबाईचा मुलगा, त्याची जात माहिती नाही, आपल्या पंक्तीत कसा घ्यायचा? मग याला पंक्तीच्या बाहेर बसवा, त्याला नंतर जेव घाला, उरले सोडलेलं नाही होत. आणि मग त्याला ब्राह्मणाच्या पंक्तीतून बाहेर काढला. बाहेर काढला. मग त्या बाळाला सगळे जेवले का जे उरलं सुरलेलं होतं उष्टावळी, ती उष्टावळी त्या बाळाला दिली. बाळ पोटभर जेवलं. मग आश्रम खूप मोठा होता. असा आश्रमाच्या दारात त्याला एक गवताची कुटिया बांधली. बाळ इथं राहतात. त्याच्या शेजारीच गुरुजीची कुटिया होती, अग्रजी महाराजाची. मग ते बाळ मोठं झालं. रोज सगळे वैष्णव वारकरी ब्राह्मण ब्रह्मरंग सगळे जेवले, उरलेलं सोडलेलं त्याला द्यायचं आणि ते बाळ त्याच्यावर राहायचं. ते अग्रजी महाराज इतकी सेवा होती त्यांची की ते रोज गंगेला स्नानाला जायचे. स्नान करून आले कुटियात बसायचे, दार लावून घ्यायचे ना. आणि त्या मुलाचं नाव ठेवलं त्यांनी नाभाजी. नाभाजी दारात उभा राहा का मी कुटियात बसून द्वारकानाथाचं ध्यान करतो. आणि कुटियात बसून ते द्वारकानाथाचं ध्यानाला बसले. 15 मिनिटं ध्यान केलं का द्वारकानाथ ध्यानात प्रगट व्हायचे आणि रोज दर्शन द्यायचे अग्रजी महाराज. असा त्यांचा रोजचा दिनक्रम. एक दिवस ते नाभाजी आणि अग्रजी दोघं स्नान करून आले. तो विधवाबाईचा मुलगा, नाभाजी दारात उभा राहा, मी कुटियात बसून ध्यान करतो, कोणाला आत सोडू नको, मला द्वारकानाथाचं दर्शन घ्यायचं. ध्यान लावलं. 15 मिनिटं ध्यान केलं. 15 मिनिटानंतर लगेच द्वारकानाथ येऊन दर्शन देणार. पण आज अर्धा तास परतीला जाताना आणि येताना, परतीला स्नानाला आली का माऊली दर्शनाला, प्रत्येकाला रथा पुढच्यांना रथा मागच्यांना दर्शन राहत. माऊलीने दर्शन देऊन गेले. आमच्या रथामागे 2 नंबर भजन आहे परतीला. आमच्यात एक अभंग म्हटला जातो, गंगा आली आम्हावरी संत पावले साजी, येथे करीन आंघोळी उडे चरण रजधुळी, येते तीर्थावळी पर्वकाळ सगळ, म्हणून वैष्णवाचे नानी होईन किडा. वारकऱ्याच्या नानीचा किडावा, लोकाला पुढाऱ्याच्या मागे नाही हिंडायचा किडा. पुढारी आले ना आता आमच्याकडे खूप येऊन गेले. तेवढ्या पुरतं जेवणात लोणचं हे फक्त तोंडी लावाय पुरतं वापरलं पाहिजे. काय काय लोणच्यावरी भाकरी खाते तो. अरे शान आहे.
तुला काय खायची अक्कल आहे का नाही? आमच्याकडे सतत आमदाराने 2-4 खासदार येऊन गेले, जरी आले तेवढ्या पुरतं काढून द्यायचं. आले का छान 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 छान. वारकऱ्याचं जे कौतुक दिलीप महाराज, तुमच्या माहितीसाठी सांगतो, 500 कीर्तनकार असतील आता पंढरपूरला आमच्या उत्सवाला बघा. आणि जवळजवळ 700-800 वारकरी, असे निष्ठावान वारकरी होते बघा. म्हणजे महिनावारी करणारे, पहिली वारी करीत होते, आता करते खास वारकरी मला एकदम 80% असे निवडूनच आले होते गावगावचे. सत्याचे संयोजक करून आहे, वादक करून आहे, खूप निवडक माणसं. कारण आम्ही त्यांना प्रत्येकाला वेळ देतो, पण आमच्या संपर्कात येतो, त्यांना वेळ दिला पाहिजे. वैष्णवाचे नानी होईन किडा, वारकऱ्याच्या नानीतला किडा होईल, असाच जन्म पाहिजे. आणखी कोणता जन्म पाहिजे? शेवेनं उच्चिष्ट, डोळेनं अंगणी. इथं जन्म कुठं सांगितलं? इथं ध्वनीत जन्म आहे. आणि अग्रजी महाराज एका सौदागराचं जहाज बुडत होत, पण बुडता बुडता त्याने नवस केला, हे द्वारकानाथा, हे जर जहाज वाचलं तर याच्या उत्पन्नाचा 4था हिस्सा मी अग्रजी महाराज म्हणजे तुम्हाला अन्नदानाला देईल. तुमच्या कामासाठी मी गेलो, तुम्ही त्याला काढलंय, पण खोटं वाटत असं हात करा पुढं. पण देवाने पितांबर पिळला, देव भिजलेले होते, पाणी पिलं, खारट लागलं. द्वारकानाथ दर्शन देऊन निघून गेले. अग्रजी महाराजांनी दार उघडलं, अंगणात आले आणि त्या नाभाजीकडे पाहत बसले. बा, मी ब्राह्मण असो, द्वारकानाथ कुठे गेले हे मला माहित नाही. तू रांडवबाईचा मुलगा, तुला आम्ही पंक्तीत बसून दिलं नाही, उष्टावळ खाऊ घातली. द्वारकानाथ कुठं गेले हे तुला कळालं कसं? आणि मग त्या नाभाजीने परत अग्रजी महाराजांचं दर्शन घेतलं. महाराज, मी काहीच साधना केली नाही. तुमच्या आश्रमाचे वारकरी जे होतात, तुम्ही त्यांचं जे उष्ट मला खायला देतात ना, त्या उष्ट्याची ताकद अशी, या त्रैलोक्यात काय घडतंय त्या उष्टावळीमुळे मला कळतं. मग मात्र अग्रजी महाराजांनी दंडवत घातला. बाळ, आता तुझ्या डोक्यावर हात ठेवतो. या भारतवर्षात कृतयुगापासून जेवढे साधू झाले कलियुगापर्यंत, या सगळ्या साधूची चरित्र तुला जर उष्टावळीमुळे जर कळत असतील तर सगळे चरित्र लिही. आणि मग त्या नाभाजीने जे एक टाकी लिहायला सुरुवात केली, त्या ग्रंथाचं नाव आहे भक्तमाल. भक्तांची माळाच ओढली महाराज. कृतयुगापासून कलियुगापर्यंत जेवढे संत झाले, सगळ्या संतांची चरित्र त्या बाळाला आपोआप कळायची महाराज. 128 संतांची चरित्र. टाळ्या वाजा महाराजांचा. आपल्या वारकरी सेवकांना एक विनंती.